पराक्रमाचा, शौर्याचा, सळसळत्या रक्ताचा वसा आणि वारसा सांगत जग जिंकायचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या माझ्या तमाम मराठा बांधवांनो जय शिवराय. पुणे जिल्ह्यातील जेजूर येथून निलेश जगताप बोलतोय. होय, मी मराठा बोलतोय. सगळ्या जाती धर्माचा सन्मान व आदर करणारा मराठा. छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा अभिमान बाळगणारा मराठा. फुले शाहू आंबेडकरांचा सत्यशोधकी वारसा सांगणारा मराठा. असंख्य अडचणींवरती मात करत सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा मराठा. मरणाला न घाबरणारी माणसं म्हणजे मराठा. 350 वर्षापूर्वी घोड्यावरती बसून घोड्यावरच कांदा भाकर खाऊन लढणारा मराठा. जीवाची तमा न बाळगता छातीची ढाल आणि हाताची तलवार करून लढणारा मराठा. आमच्या हक्कासाठी, आमच्या न्यायासाठी, आमच्या अस्मितेसाठी मराठा क्रांती मूकमोर्चा सामील होणारा मराठा बोलतोय. काल परवा कोपरडीला आमच्या महाराष्ट्रातल्या एका लेकीवरती नराधमांनी अत्याचार केला. ती आमची निर्भया शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली होती. ती कोण्या एका जातीची, कोण्या एका धर्माची नव्हती. मात्र अत्याचार करणाऱ्या नराधमांना सुद्धा कोणती जात नव्हती, कारण गुन्हेगारांना कोणतीही जात नसते. मात्र आज या घटनेच्या निमित्तानं निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातला तमाम मराठा समाजात रस्त्यावरती आलाय. आज कोपर्डी प्रकरण निमित्त झालं, मात्र मराठ्यांच्या मनातील असंतोष, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न, जेम्स प्रकरण, अशा सगळ्या प्रश्नांची खदखदात रस्त्यावरती आली आहे. औरंगाबाद झालं, धाराशिव झालं, जळगाव झालं, बीड झालं, परभणी झालं, आता सोलापूर आलंय, पुणे आलंय, बारामती, नांदेड, नाशिक, सांगली, सातारा, धुळे, महाराष्ट्रात सगळीकडे मराठा समाज एक होतोय. आणि स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो, स्त्री कोणत्याही धर्माची असो, ती मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे, तिचा सन्मान करा असं शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितलं असताना आज कोपर्डीत नराधमांनी चक्क ते देवीच्या उरला हात घालून मराठा क्रांती मूकमोर्चा नावाचं वादळ उठवलं. ना कोणता नेता, ना घोषणाबाजी, ना सभा, ना भाषणबाजी, ना पक्ष, तरी मराठा समाजाच्या या मूकमोर्चाची दखल आता देशाला घ्यावी लागतीये का? कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांच्या नेतृत्वाविना नव्या युवकांच्या नेतृत्वाला मराठा समाज एक होतोय. समाजाची कूच बदलते असे मानतात ना, कदाचित ते यालाच म्हणत असतील. आज मराठ्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय हे कोणालाच कळत नाहीये. मात्र जे चाललंय ना त्यापुढे कोणाचंच काही चालत नाही. ही वस्तुस्थिती असतो आम्हाला नाकारता येणार नाही. महाराष्ट्राच्या जडणघडणीत असणारं मराठा समाजाचं योगदान आज प्रत्येकाला मान्यच करावं लागतं. आज शिवशाहीनंतर 350-400 वर्षानंतर मराठा समाज एक होतोय. मराठ्यांचे मोर्चे हे कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, प्रशासनाच्या, व्यक्तीच्या, पक्षाच्या विरोधात नाहीत. हे मूकमोर्चे कोणाच्याही विरोधात नसून मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहे. मराठा समाज कोणत्याही जाती धर्मावरती अन्याय करण्यासाठी नाही, तर मराठा समाजाचे न्याय, कायदेशीर घटनात्मक अधिकार प्राप्त करण्यासाठी मोर्चे काढत आहे. आणि तसं या मोर्चा फक्त जातीचा नाही, तर इथल्या काया मातीचा आहे. राज्यभरात मी शिक्षक, मी तलाठी, मी ग्रामसेवक, मी पोलीस, मी वकील, मी पत्रकार, मी छोटा व्यापारी, मी मोठा व्यापारी, मी दुकानदार, मी एखाद्या पदावरील अधिकारी, मी चेअरमन, मी संचालक, मी उपसरपंच, मी जिल्हा परिषद मेंबर, मी पंचायत समिती मेंबर, मी सभापती, मी उपसभापती, मी आमदार, मी खासदार, मी मंत्री, मी माजी मंत्री, मी शेतकरी, मी आई, मी बाबा, मी ताई, मी आत्ता, मी भाऊ, मी अण्णा, मी दादा, मी तात्या, मी आप्पा, मी आबा, मी जिजा, त्यात मी 96 कुई, मी 92 कुई, मी पाटील, मी देशमुख, मी कुणबी, हे सगळे बाजूला करत पण या सगळ्या आधी मी मराठा आहे म्हणून मराठा महाराष्ट्रातला एक होतोय. सह्याद्रीच्या पर्वतरांगांना, महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या रांगड्यापणाला क्रांती नवी नाही, परंतु स्वातंत्र्यानंतर क्रांती काय असते, चळवळ काय असते हे मराठे कदाचित विसरले असावेत. म्हणूनच घोडबारांनी ठिकाणांसाठी चालवलेली वय त्यालाच आम्ही मराठे चळवळ समजत होतो. मराठी जणू दिशाहीन झाला होता. मराठ्यांची व्याख्या लढवय असली तरी कालाच्या दशकापासून मराठ्यांची व्याख्या खेकडा वृत्ती म्हणून केली जात होती. मराठे एकमेकांच्या पायात पाय घालतात, पुढे जाणाऱ्याला खाली घेतात असं म्हणून मराठ्यांचे दुश्मन आहेत असं चित्र आमच्यात रंगवलं जातं. आणि पण मराठी एकमेकांचे पाय ओढणारे असते ना तर स्वराज्य निर्माण झालंच नसतं. एवढं साधं गणित कोणाला कळत नाही. मराठ्यांच्या चळवळीला वळवळीचं स्वरूप आणणाऱ्या तथाकथित राजकारण्यांनी, साखर सम्राटांनी, शिक्षक सम्राटांनी आपल्या स्वतःचा ही जमण्यात धन्यता मानली. त्यामुळे बांधावरचा आणि राणावनातला, खेड्यावनातला, वाडी वस्तावरचा मराठा मात्र आज सगळ्यात बाबतीत मागास होऊन बसला. मराठ्यांची एकदा माती भडकली तर ते क्रांती केल्याशिवाय राहत नाही. हा या देशाचा इतिहास आहे. आणि ज्या ज्यावेळी आमच्या देशातील माता भगिनी रस्त्यावरती येतात ना तेव्हा इतिहास खडतो. आज मराठ्यांच्या माता भगिनी रस्त्यावरती
वरती येत आहेत त्यामुळे इतिहास घडणार आहे. खरं तर मराठ्यांची माती भडकत नाहीत आणि भडकली तर कोणाला शांत होत नाही. हा जो इतिहास आहे त्या इतिहासाला पुन्हा एकदा जाग करण्याचा दुष्कर्म कोकणीतील नराधमांनी केलं. मराठ्यांच्या पोरीच्या उरूची लक्तर तोडली गेली. 4 दिवस या घटनेकडे इथल्या व्यवस्थेनं डुंकुणी पाहिलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातला खंड मराठा संतापला आणि फक्त मराठाच नाही तर महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि बघता बघता सह्याद्रीच्या पठारातून पुन्हा एकदा तुतारी घुमली. शंकरीनाथ झाला, वज्रमुठी आवळला गेल्या आणि नराधमांना कुठल्याही परिस्थितीत फाशीच झाली पाहिजे या मागणीसाठी अखंड महाराष्ट्राचा मराठा समाज एकवटत चाललाय. औरंगाबाद मध्ये मराठ्यांचा पहिला महामोर्चा निघाला. तो महामोर्चा एवढा मोठा होता की स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत मराठे कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र आले नव्हते. मराठे एकत्र येऊ शकतात हे आता सिद्ध झालेलं आहे. आता देशासाठी आता मरायची गरज नाही तर देशासाठी खऱ्या अर्थानं जगायची गरज आहे. हे जगणं म्हणजेच अन्यायाविरुद्ध चीड आणणं, सत्यासाठी रस्त्यावर उतरणं, हक्कासाठी एकत्रित येणं आणि ते 21व्या शतकातल्या या दशकात या मराठ्यांना कळलं. बघता बघता वाडी वस्ती तांड्यावर कोपर्डी प्रकरणातला अत्याचार गेला. 8-8, 10-10 वर्षाची मराठ्यांची पोरं बैठकामध्ये उठून उभी राहू लागली आणि सांगू लागली आता आमच्या आया वहिनींच्या बरोबर कोणी हात घातला ना तर गाठ आमच्याशी राज्यभरात चाललेले मोर्चे पाहिले की लक्षात येतं. या मोर्चातली शिस्त पाहिलं तर आमच्या लक्षात येतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मावळ्यांना जी शिस्त होती ती शिस्त आजही मराठ्यांच्या रक्तात कायम आहे हे उघडपणे मान्यच करावं लागतं. मराठ्यांची स्तुती करायची म्हणून बोलत नाही परंतु विखरलेला मराठा एकत्रित येतोय याचा आनंद नक्कीच आहे. इतिहासाचे दाखले देत मराठा कोण मराठे कसे सांगितलं जातं. इतिहासामध्येच राहून इतिहासाचे दाखले देत मराठ्यांची छाती मोजली जाते. मात्र आज मराठ्यांचं पोट मोजलं जातं का. महाराष्ट्रात होत असलेले मोर्चे ते इतिहास निर्माण करणारे राहतील. आज राज्यभर मराठी क्रांती मोर्चासाठी स्वयंस्फूर्तीनं स्वखर्चानं जो तो मराठा यायला तयार आहे. हीच एकी आणि हीच भूमिका मराठ्यांच्या मोर्चाचं सगळ्यात मोठं यश आहे. त्या हरामखोर जेम्सने राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. तुमच्या आमच्या आईच्या पत्राला हात घातला तेव्हा मराठे पेटून उठले नव्हते. ही नक्कीच खंत तुमच्या आमच्या मनात असेल परंतु असो त्या कोपर्डीतल्या निर्भयानं मराठ्यांना एकत्रित येण्याचं धाडस दिलं. बुद्धी दिली मला. मराठ्यांना एकत्रित आणण्यासाठी तिला शील द्यावं लागलं, तिला बलिदान द्यावं लागलं. हे बलिदान व्यर्थ जाणार नाही हे मराठ्यांनी समजून घ्यावं. यामुळे जिजाऊंच्या शोभाच्या सावित्रीच्या ज्योतिबांच्या बाबासाहेबांच्या अहिल्यादेवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्यांना माफी नाही. मुलीच्या इब्रतीला मग ती कोणत्याही जातीची असो कोणत्याही धर्माची असो हात घालणाऱ्यांना माफी नाही. यासाठी मरण पण पाठीमागे हटणार नाही. हे जे मराठ्यांचं ब्रीद आहे ना मराठ्यांच्या रक्तात आहे ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवू. एकेकाळी पुण्याच्या पाठीवरती स्वाहून जग जिंकायला निघालेला मराठा आज मात्र अक्षरशः खेचर भरून राब रमताना पाहायला मिळतो. शत्रूला रणांगणात पाणी पाजून त्याची पायटा भोळी करणारा मराठा आज मात्र स्वतःच्या वाटेवर पाण्याला महाग झाला. या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून जेवढ्या जवानांनी आत्मबलिदान दिलं नाही ना त्यापेक्षा जास्त मराठ्यांनी स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या गळ्याला खैपास लावून घेतलाय. मराठ्यांच्या पोरांना 90% मार्क मिळतात पण महाविद्यालयामध्ये प्रवेश नाही. मिळाला प्रवेश तर नोकऱ्या नाहीत आणि हीच खसखसाट रस्त्यावरती व्यक्त होतीये. धाराशिवची मनीषा टकपुरे आणि सतीश साळुंखे या दाम्पत्यानं लग्नघटिका बाजूला सारली आणि मराठा क्रांती मोर्चाची वाट धरली. 80 वर्षाच्या पंगाळची व्हीलचेअरवरती बसून बीडला मोर्चा सामील झाली. 102 वर्षाची गांची बाई औरंगाबादला मोर्चात सहभागी होते. घराच्या बाहेर न पडणाऱ्या आमच्या महिला मोर्चात सामील झाल्या. जिंतूरची 5वीतील आदिती देशमुख नावाची विद्यार्थिनी शाळेच्या मुख्याध्यापकांना मोर्चात जायचंय म्हणून अर्ज करते आणि मोर्चात सामील होते. परभणीत नामांकित डॉक्टर मोरे हॉस्पिटलच्या बाहेर लिहितात मी मोर्चात चाललोय म्हणून हॉस्पिटल बंद आहे. आमची 20 वर्षाची मोर्चातील पोर टीव्हीवर सांगते खबरदार या जरा का आमच्या पोरीकडे वाईट नजरेनं पाहत तर तिकडे हरियाणातला मराठा समाज काल परवा मोर्चा करतो. अरे अभिमान आहे मला अशा माझ्या मराठा बांधवांचा. हा सगळा उद्रेक आहे कोपर्डी निमित्त आहे. आज या मोर्चाच्या निमित्तानं मराठेतर वाद या ठिकाणी काय समाजकंटकांकडून लावला जातोय. मग या ठिकाणी मराठेतर वाद या ठिकाणी नाहीत. महाराष्ट्रातला प्रत्येक जण एकमेकांचा बांधव आहे. 18 पगड जातीचा बांधव एकमेकांच्या हातात हात घेऊन गुण्या गोविंदानं महाराष्ट्रात नांदत आहे. मराठा समाज एक होतोय म्हणून आपली सामाजिक एकता धोक्यात येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारे खरे गुन्हेगार असतात. मराठा समाजावर आजवर अन्याय झालाय. मराठा आजवर बरंच काही सहन केलंय आणि म्हणून आज मराठा अन्यायाविरुद्ध बंड करून उठलाय. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने त्या मोर्चात मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून सामील झालं पाहिजे. आता काही लोक मलाही जातीयवादी म्हणतील तर हो मी जातीयवादी आहे. हो मी खरंच जातीयवादी आहे. महाराष्ट्रातल्या आमच्या लेकीला न्याय मिळावा म्हणून मी मूक मोर्चाचं समर्थन केलेले मी जातीयवादी ठरणार असेल ना तर हो मी जातीयवादी आहे.
कोणत्याही जाती धर्माबद्दल वाईट न बोलता त्यांचा आदर केल्याने मी जातीयवादी ठरणार असेल ना तर मी जातीयवादीच आहे. कोपर्डीला आमच्या निर्भयावरती अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या म्हणल्यानं मी जातीयवादी ठरणार असेल ना तर मी जातीयवादी आहे. शिवरायांच्या शौर्याचा, फुलेच्या लेखणीचा, बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा अभिमान जर मी बाळगत असेल आणि तरीही मला कोणी जातीवादी ठरवणार असेल ना तर मी जातीयवादी आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आमचा भाई भाई म्हटल्यानं जर मी जातीयवादी ठरणार असेल ना तर मी जातीयवादी आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान बाळगल्यानं जर मी जातीयवादी ठरणार असेल ना तर मी जातीयवादीच आहे. महामानवांना जातीत रंगात वाटू नका म्हटल्याने मी जातीयवादी ठरणार असेल ना तर मी जातीयवादी आहे. शेवट माझ्या तमाम मराठा बांधवांना एवढंच सांगेल, देशाने जाट पाहिले, देशाने गुर्जर पाहिले, पटेली पाहिले, आता देश मराठा बघेन. एक है हम, आता एक मराठा, लाख मराठा. तुमचाच निलेश जगताप. माझा मोबाईल क्रमांक आहे 83 90 53 06 29. धन्यवाद.